तर भावांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की आपण कशावर करत आहोत. तर मित्रांनो, परवा दिवशी आहे होळी पौर्णिमा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असेल धुळीवंदन. तर दोन्हीचे जे काही व्हिडिओज असतील तर ते आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. तर आता जो काही असेल तर आपण होळीचा व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट केलेला आहे आणि उद्या अजून 1 ते 2 व्हिडिओज करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न राहील. तर ते व्हिडिओ सुद्धा येऊन जातील. आणि पुन्हा एकदा माफी मागतो, कारण गॅप पडण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला शिवजयंतीच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यार आपण ऑफलाईन जे काही शॉपचं काम असेल तर ते चालू करतोय. त्याचे काही गाळा वगैरे बघायचं होतं, तर ते काम मी या ठिकाणी चेंज केलं होतं. तर पहिलेचं जे होतं तर आपलं छोटंसं या ठिकाणी छोटासा सेटअप होता. तर आता खूप असा मोठा सेटअप आपण या ठिकाणी तयार करत आहोत. लवकरच त्याचे जे काही पुढचे व्हिडिओज वगैरे असतील तर ते मी या ठिकाणी शेअर करणार आहे. थोडासा वेळ लागतोय कारण नवीन सुरुवात आहे, तर त्याच्यामुळं बाकी तुमचा सपोर्ट जे काय असेल तर शिवजयंतीला एकदम चांगला भेटला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कोणाला जर काही बोलायचं असेल किंवा जर काही माहिती मला त्याच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत आहे. तुमची अडचण असेल तर अडचण सांगू शकता. माझ्यासाठी जे काही सजेशन्स वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी माझ्यासोबत शेअर करू शकता. बाकी या ठिकाणी आयडीला फॉलो वगैरे केलं नसेल तर फॉलो करून टाका, कारण पुढे चालून सुद्धा आपण लवकरच चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज या ठिकाणी सुद्धा अपलोड करणार आहोत. तर आता जाऊयात आपण आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी. तर बघू शकता भाई, तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी फोल्डर दिसत असेल तर जास्त काही पीएनजीच नाही, 4 ते 5 पीएनजी आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि डिझाईन आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. तर नाव बघू शकता फोल्डरचं तुम्हाला दिलेलं आहे होळी पौर्णिमा 01 अशा पद्धतीनं. तर उद्या आपल्या 1 ते 2 व्हिडिओचं ट्राय आउट करूयात. आपण जर चांगलं जमलं तर आपण 1-2 व्हिडिओज अजून करूया. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे बॅकग्राऊंड सोबत जे काही होळीचा पीएनजी असेल तर तो मर्ज करून मी दिलेला आहे आणि बाकीचा जो काही सेटअप असेल तर तो पुढे दिलेला आहे. मॉडेल आहे, त्याच्यानंतर साईडला बघू शकताय तुम्ही हे जे काही नावाची पीएनजी असेल तर ही दिलेली आहे. त्याच्यानंतर हे होळी पौर्णिमेचा जो टेक्स्ट असेल हा टेक्स्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर छोटासा टेक्स्ट लोगो आणि जे काही फायनल आउटपुट असेल तर ते काय अशा पद्धतीचं या ठिकाणी दिसणार आहे. शॉर्ट सिंपल बेस्ट मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जास्त डार्क सुद्धा नाही घेतलेलं किंवा जास्त लाईट सुद्धा नाही घेतलेला. तर मीडियम साईजमध्ये आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आता जाणार आहोत आपण आपलं पिक्सल लॅब ओपन केलेला आहे या ठिकाणी. तर जुना प्रोजेक्ट मी या ठिकाणी डिलीट केलोय. नवीन केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा सेम दिसेल. तर या ठिकाणी न्यू टेक्स्ट असेल हा तुम्हाला या ठिकाणी डिलीट करायचा आहे. डिलीट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट क्लिक करायचं आहे आणि इमेज साईजचं ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचं आणि या ठिकाणी जी काही मी हाईट आणि विड्थ टाकत असेल तर विड्थ टाकायचे तुम्हाला 5000 आणि जी काही हाईट असेल ती हाईट टाकायची तुम्हाला 6000. त्याच्यानंतर ओकेचं ऑप्शन या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. त्याच्या पद्धतीने तुमचा जो काही कॅनव्हास असेल तो काही अशा पद्धतीचा या ठिकाणी सेट होईल. हा कॅनव्हास सेट झाल्याच्या नंतर डबल चौकोनवर क्लिक करा, कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि व्हाईट बॅकग्राऊंड जे काय असेल तर कॅनव्हासला या ठिकाणी तुम्हाला सेट करून घ्यायचं. हे झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं, 3 डॉटवर क्लिक करून ब्राउजच्या ऑप्शनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. मग तुमचे जे काही फोल्डर्स असतील तर फोल्डर ओपन होतील. याच्यामध्ये मी या ठिकाणी जातोय, इमेजमध्ये जातोय आणि या ठिकाणी होळी पौर्णिमेचं जे काही असेल तर हा फोल्डर मी या ठिकाणी ओपन केलेला आहे. याच्यामध्ये सर्व जे काही पीएनजीज वगैरे असतील तर ते गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. हेच वापर करून आपल्याला आपली जी काही डिझाईन असेल ते क्रिएट करायचे. तर सगळ्यात पहिले तर जे काही बॅकग्राऊंड असेल तर मी या ठिकाणी बॅकग्राऊंड घेतोय. असं क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, सेटिंगच्या ऑप्शनवर यायचं. त्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजवर येऊन तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी 100% करू शकता. त्याच्यानंतर राईट क्लिक करा, पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन तुम्हाला हे अशा पद्धतीनं क्लोज करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करा, पुन्हा एकदा ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुमचा जो कोणी मॉडेल असेल म्हणजे तुमचा स्वतःसाठी क्रिएट करत असेल स्वतःचा फोटो किंवा तुमचा जर कस्टमर कोणी असेल त्याचा जो काही फोटो असेल हा फोटो या ठिकाणी तुम्हाला सेट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी यायचं आणि त्याचं जे काही नाव असेल तर नाव या ठिकाणी करायचं. मी शिवजयंतीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नावाचे जे काही पील फाईल्स असतील तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर काळजी करू नका, लवकरच त्याचे जे काही व्हिडिओज असतील तर ते मी या ठिकाणी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी देणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचं जे काही नाव असेल तर ते नाव टाकू शकता. तर मी त्यावेळेसला सांगेल बाई तुम्ही ते नाव कसं टाकू शकता, कसं टायपिंग करायचं तुम्हाला. त्याच्यामध्ये जर डिफरंट काही नावं असतील किंवा जे काही कलरचे असतील तर ते आपण या ठिकाणी त्यावेळेसला डिस्कस करूया. तर प्रॉपर जे काही गोष्टी असतील तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. त्याच्यामुळे त्याचं बिलकुल टेन्शन तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. हे झालेलं आहे. याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी ॲड करायचं आपल्याला आणि हा जो काही पीएनजी असेल तर हा पीएनजी तुम्ही या ठिकाणी सेट करून घ्या अशा पद्धतीने. तर क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून तुम्ही हे सुद्धा या ठिकाणी लॉक करू शकता. हे लॉक झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी यायचं आहे आणि हा जो काही छोटासा टेक्स्ट पीएनजी दिला असेल म्हणजे जो काही मेसेज असेल आपला किंवा कोट्स म्हणा त्याला, तर त्या कोट्सचा जो काही पीएनजी असेल तर हा आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ओके, हा या ठिकाणी ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर इथं यायचं आहे आणि शेवटी तुमचा जो काही लोगो असेल ट्रेडमार्क असेल तर तो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ॲड करू शकता. ओके, तर हा अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. ओके, तर तुम्ही बघू शकताय तर जे काही 4 ते 5 पीएनजीज आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि यूज केल्याच्या नंतर जे काही फायनल आउटपुट असेल तर ते काही अशा पद्धत झालेलं आहे. तुम्ही हे डिझाईन स्वतःसाठी यूज करू शकता किंवा तुमचे जे काही कस्टमर्स असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. आता जे भाई लोक आले असतील पासवर्डसाठी तर त्यांना सांगू इच्छितो
की जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. कमेंट बॉक्समध्ये मी होळीच्या शुभेच्छा देणारी कमेंट केलेली आहे, ती कमेंट ओपन करा. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर पासवर्ड नाव दिसेल, तर त्याच्या पुढे तुम्हाला 4 अंक दिसतील. तर ते 4 अंक टाकून तुम्ही तुमची PNG फाईल आणि सोबत जी काही PL फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता. त्या ठिकाणी जावा, तो पासवर्ड घ्यावा आणि तुमचे जे काही PNGs असेल ते यूज करून तुम्ही तुमचं जे काही डिझाईन असेल ते या ठिकाणी क्रिएट करू शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठचं काय अडचण वाटली असेल तर इंस्टाग्रामला जाऊन मेसेज नक्की करा. चला आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.